सांगितलेले आहेत. 3 दरवाजे 24 तास बंद असतात, फक्त एकच दरवाजा खुला असतो, तो म्हणजे उत्तर दिशेचा. काही लोक म्हणतील महाराज तुम्ही एवढं तंतोतंत सांगायलात म्हणजे काही जाऊन आलात का? आम्ही जाऊन आलो नाही, पण एवढं मात्र तुम्हाला खरं सांगतो, इथं वकील साहेब सुद्धा बसलेले आहेत. जसं वर्णन त्यांच्या याच्यामध्ये केलेलं आहे का नाही, जशी नियमावली सांगितलेली आहे तशा नियमाच्या सूत्राचा बोलावं लागेल ना आपल्याला. तसं इथं आमचा जो सगळा विश्वास आहे का नाही, जसं कायद्याची तरतूद त्यांना माहिती, तसं आमचा सुद्धा कायदा जर कोणता असेल तर दुसरा तिसरा आमचा कुठलाच कायदा नाही, आमचा एकच संतांनी लिहून ठेवलेलं प्रमाण, त्याला आम्ही सत्य मानतो बरं का, याला आम्ही खोटं म्हणत नाही. आणि तुकोबरायांनी सुद्धा सांगितलं, तुका म्हणे नाही विश्वास जमानी, 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 तुका म्हणे प्रमाणाची आणखी पार्श्वभूमिका सांगतो. दररोज सांगतो तुम्ही म्हणता, दररोज तुम्ही अभंग म्हणता, प्रमाणाचा आणखी अर्थ सांगतो. नेमके पुराण कुणा तयार केलं कुणी सांगता येईल का? हा बरोबर आहे, टाळ्या वाजवायला. असं कीर्तन सुद्धा ऐकत असताना काही ऐकायचं नाही बरं का. हा अजिबात नाही. पुराण कुणा तयार केले? व्यास महर्षी. बर, याच्या पुढे सांगतो. पुराण व्यास महर्षींनी तयार केले. वेद कुणा तयार केले कुणी सांगू शकेल? येत असेल ते सांगा ना. काय हा बर, ते जाऊ द्या. वेद किती आहेत एवढं तरी सांगा. हा बर, हे उत्तर बरोबर आहे. वेद किती आहेत? 4. बर, 4 वेदाच्या अगोदर 4 वेद नव्हते बरं का. लक्षात ठेवा मी काय म्हणतो. 4 वेद पुन्हा आहेत, 18 पुराण पुन्हा आहेत, पण त्या 4 वेदाच्या अगोदर 4 वेद नव्हते, तर एकच वेद होता बरं का. लक्षात ठेवा मी काय म्हणतो. हा बारकाव्याचा विषय आहे. 4 वेदाच्या अगोदर 4 वेद नव्हते, तर एकच वेद होता. एका वेदाचे 4 भाग केले. हा, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद.
किती वेद झाले आता? 4. आता इथं प्रश्न आहे, एका वेदाचे 4 भाग केले, पहिला एकच वेद. आता निर्माण प्रश्न इथं असा होतो, वेद कोण तयार केला? आता हे सगळे आपले अभंग आहेत का नाही, हरिपाठ असेल, काकडा असेल, हे सगळ्याचं मूळ जर ज्ञान काय असेल तर वेद आहे बरं का, लक्षात ठेवा. वेदापासूनच 6 शास्त्र आहेत, 18 पुराण आहेत, सगळ्याचं मूळ जर काय असेल तर वेद. पण प्रश्न निर्माण होता, वेद नेमका कोण निर्माण केला? सांगता येईल कुणाला? नाही, ब्रह्मदेव पुन्हा आहेत. प्रयत्न करणं चांगली गोष्ट आहे बरं का. पण एक लक्षात ठेवा, वेद कुणी सुद्धा तयार केलेले नाहीत. चांगलं वाक्य लक्षात ठेवा बरं का. वेद कुणीही तयार केले नाहीत. वेद असणारी अविनाशी परब्रह्माच्या ठिकाणी असणारे झालेले आहेत. म्हणजे जसं ब्रह्म आहे का नाही, ज्या ब्रह्माला रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, आणि निराकार तुची रघुराया. जसं ब्रह्म आहे ज्याला रंग रूप नाही, जसा अविनाशी तो परमात्मा आहे, त्या अविनाशी परमात्म्यापासून वेद निर्माण झाला. आता मला सांगा, वेदाला कधी सुद्धा खोटं समजू नका, कारण वेद आणि देव हे अलग अलग नाहीत, एकच आहेत बरं का. जर ब्रह्माचं दर्शन घ्यायचं म्हटलं तर वेदाचं दर्शन घ्या, ब्रह्माचं दर्शन पोचती झालं तुम्हाला. इतका अविनाशी असणारा वेद आहे. एका वेदाचे 4 भाग आणि 4 भागाचे पुन्हा असणारे मग 6 शास्त्र असतील, 18 पुराण असतील. पण सगळे याच्यामध्ये जर वर्णन कुणाचं केलं असेल, चहुवेदी जाण साही शास्त्री कारण 8 पुराण हरसी ग, 8 पुराण हरसी ग, 8 पुराण हरसी ग, 18 पुराण हरसी ग, 18 पुराण हरसी ग, चहुवेदी दान साई शास्त्र कारण, चहुवेदी दान साई शास्त्र कारण, 18 पुराण हरसी ग, 18 पुराण हरसी ग. वेद जाणो गेला पुढे मौनावला, आणि ते तुझं गुह्य प्राप्त कैसे. बरोबर आहे का नाही? पण आता ह्याच्यामधला एक आणखी बारकावा सांगतो बरं का. वेदानं वर्णन केलं, शास्त्रानं वर्णन केलं आणि पुराणानं वर्णन केलं. सगळेजण कुणाला स्तुती करतात? हरीला. पण याच्या पुढे आणखी सांगतो, इथं जे वर्णन केलेलं आहे ही सगळी जीवात्म्याची जी व्याख्या केलेली आहे, आणि सगळं जे वर्णन केलेलं आहे गरुड पुराणामध्ये ते 18 पुराणापैकी एक वर्णन आहे बरं का. आणि त्याच्यावर तुमचा विश्वास ठेवलाच पाहिजे. आणि विश्वास नाही जरी तुम्ही ठेवला तर मी पुढे आणखी सांगतो बरं का, कळो येईल अंधकाळी. आता जरी विश्वास नाही बसला, पुढं मात्र जशाला तसं तुम्हाला विश्वास ठेवा. सांगता न वाटे खरी भोगिता बरे जानवे भोगिता बरे जानवे सांगता वाटे खरी भोगिता बरे
तुम्हाला खरं वाटायचं नाही, पण एकदा भोग द्यायला सुरुवात झालं का नाही मग मात्र तुम्हाला बरोबर खरं वाटेल. तरुण असताना सगळं खोटच वाटेल, पण एक एक अवयव निकामी व्हायला सुरू झाला की मग मात्र खरं कळतं बरं का, जे बोलले होते ते खरंच आहे बरं का, याच्यात खोटं नाही. आणि तुमचा विश्वास जर कुणावर ठेवायचा असेल तर पुराणावर विश्वास ठेवा. आणि त्या पुराणामध्ये सांगितलेलं आहे 4 वेशी 3 दरवाजे बंद आणि एकच दरवाजा सुरुवात. आणि तो सुद्धा दरवाजा जसं हॉस्पिटलवर लिहिलेलं असतं का नाही, 24 तास सेवा सुरू. सगळे मेलेले माणसं त्या दरवाजामधून आतमध्ये जातात. 1 आणि 2 नाही, 4 किलोमीटरचा दरवाजा रुंदीला आहे आणि 6 किलोमीटरचा दरवाजा उंचीला आहे. एवढा भयानक स्वरूपामध्ये दरवाजा. सगळे मृत्युमुखी पडलेले माणसं आतमध्ये जातात. आणि वर्ष श्राद्धाच्या दिवशी तर वर्णन केलेलं आहे, ज्यांचं वर्ष श्राद्ध आहे त्यांना बरोबर दुपारी 12 वाजता आतमध्ये नेलं जातं. जसं आपण डॉक्टरची अपॉइंटमेंट घेतलेली असते का नाही, तसं ते अगोदरच अपॉइंटमेंट असते. एवढे एवढे माणसं आज आहेत, बरोबर दुपारी 12ला आतमध्ये घेतलं जातं. आणि तिथं जसं मोदी सरकारनं आधार कार्ड काढलंय का नाही, किती पैसा आहे काय नाही सगळं एका मिनिटातच बघा. तिथं काही टाइमपास करायची गरज नाही किंवा काही नाही अजिबात. अहो इतर एवढी सिस्टीम आहे का 2 मिनिटात सांगले, मग तिथं यंत्रणा कसल्याचा विचार करा की, अंदाज लावा ना आपला. इथं कळायला तुम्हाला 2 मिनिटांमध्ये, तिथं यमाचा दरबार कसला असेल, मग तिथं काही एक माणूस आहे का काय आहे, तिथं किती म्हणालेत माणसं, किती सृष्टीची उत्पत्ती आहे, किती काय सगळा खेळ. तिथं कॅम्प्युटर कसले असतील, काही लोक मध्ये लाईट जात असेल तिथं, अरे इथं जनरेटर आहे बरोबर आहे का ना, इथं जनरेटर आहे, तिथं कसली सिस्टीम असेल तर विचार करायची गोष्ट आहे का नाही. अजिबात नाही, तिथं हलगर्जी पण अजिबात नाही. इथं तरी असं होईल 9 वाजता मृदंगाचार्याला सांगितलं असेल तर 9:30 लागेल, पण तिथं अशी हलगर्जीपणा अजिबात नाही. लगेच सस्पेंड जागेवर लगेच दुसरा माणूस नेमायचा चालू. अहो तिथं यंत्रणा म्हणजे साधी नाही. नुसतं माणसाला तिथं नेऊन असं उभा केलं का नाही, जसं आपण म्हणतो का नाही सिटी स्कॅन आणि ते सगळे असणारे सोनोग्राफी बायोग्राफी सगळे असते का नाही, तसं माणसाला तिथं नेऊन उभा केल्याबरोबर तर 1 मिनिटातच बटन सांगतं मतदान झालं हा बाजूला बरोबर आहे का नाही. नुसतं उभा केल्याबरोबर सांगतं एवढं एवढं पाप आणि एवढं एवढं पुण्य. तिथं वर्णन केलेलं आहे, जर मोठमोठे जर पाप केले असतील ना, पंचोग्र पापास छल छद्मकारिणः क्रूराः पिशाचा इव निर्दयाश्च. 5 असताना महापातक सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये जर एखादा गिराईक जर सापडला का नाही, त्याला तर सुट्टीच नाही. मग ते 5 पाप सांगतो. नंबर 1 ब्रह्महत्या, सुरापानम, स्तेयम, गुरुवांगनागम आणि विश्वासघात. या 5 पापामध्ये जर एखादा सापडला मग तर त्याला सुट्टीच नाही बरं का त्याला. त्याच्याकरता मग 28 प्रकारचे नरक तिथं सांगितले. नंबर 2 शेताचा मालक घराकडे आला आणि शेजाऱ्यानं तुरीमध्ये बैल सोडले. आलं का लक्षात. हे मोठ्या पात्रात बसत नाही बरं का, हे कमी ह्याच्यात बसत. शेतकरी घराकडे आला आणि गुलाबछाप काढ्याची डबी घेतली वळीला लावून दिली. असे पण लोक आहेत बरं का. तुरीचे पेटे चोरून नेले, कडबात चोरून नेला, वेगवेगळी चोरी नोंद केली. हे बारके बारके पाप. कुणाच्या घरी गेला, माता भगिनी काय करतात, बसतात दाबण चोरून आण, सुईत चोरून आण. हे बारके बारके पाप. मग याच्याकरता तिथं सांगितले आहेत. मेन जर पाप केले असतील ब्रह्महत्यासारखे, त्याच्याकरता 28 प्रकारचे नरक. आणि बारके जर पाप केले असतील तर त्याच्याकरता 24 प्रकारचे नरक. नरक म्हणजे नेमका काय भाग आहे. नरक आहे का बरं का. नरक म्हणजे काही नाही दुसरं तिसरं. जन्माला यायचं आणि मरायचं, जन्माला यायचं आणि मरायचं. इथून एकदा निघाला की तिकडं आणि तिकडून एकदा निघाला की तिकडं, बस. असे 28 प्रकारचे मुख्य नरक. आणि दुसरे सांगितले 84 प्रकारचे असणारे उपनरक. पण ज्याचं पुण्य श्रेष्ठ ठरलं त्याच्याकरता यम दरबारामध्ये साक्षात यम जवळचा स्क्रीन टचचा 1.25 लाख रुपयाचा मोबाईल जवळचा काढतो. आणि डायरेक्ट जर भगवान शंकराची आराधना केली असेल तर भगवान शंकरालाच फोन लावून सांगतो, तुमचा असा चुकून माणूस आमच्याकडे आला बरं का, माफी, तुमचे गण पाठवून द्या, त्या माणसाला घेऊन जा. तिथून लगेच कैलासपतीचा असणारं विमान तिथं येणार, त्या माणसाला शाल श्रीफळ देऊन त्याच्यामध्ये बसवणार आणि घेऊन जाणार. जर विष्णूची आराधना केली असेल तर वैकुंठातून 4 असणारे पार्षद येतात, विमानामध्ये बसवतात, त्याला विष्णूचंच रूप देतात आणि त्याला वैकुंठाला असताना घेऊन जातात. मी तर एकच प्रार्थना करतो, कैलासवासी वैकुंठवासी ज्या मातोश्री आहेत शकुंतलाबाई, यांच्या बाबतीमध्ये एकच भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो, देवा
एक 12 वाजल्याच्या नंतर असणारा पाप पुण्याचा असणारा तो हिशोब आहे देवा. आता एकच सांगतो बरं का, जर एखाद्या वेळेस कैलासाला जाण्याकरता आणि वैकुंठाला जाण्याकरता जर पुण्य कमीच पडू लागलं, आता पुण्य कमी नाही बरं का, त्यांच्या प्रीतीर्थ आता भागवत कथा झाली, सगळ्यात टोकाचा ग्रंथ म्हणजे तेवढाच आहे, आता पुण्याची बोलण्याची गरज नाही. पण तरी पण देवा, जर वैकुंठाला आणि कैलासाला जाण्याकरता असणारा जर पुण्य कमीच पडत असेल तर सगळ्यात श्रेष्ठ जर काय सांगितलं असेल तर सगळ्यात श्रेष्ठ सांगितलेलं आहे नामचिंतन. गगनाहुनी वाढ नाम आहे, सगळ्यात मोठं असणारं जे नाव आहे, आणि ते नामचिंतनावर या ठिकाणी आम्ही घेत आहोत. काही जण घेत आहेत आणि काही जण घेत नाहीत बरं का. पण सगळ्या जणांनी आता तुम्ही जसं कार्यक्रमाला आलात ना, या मातोश्रीचा उद्धार व्हावा म्हणून आपण सगळेजण इथं आलोत बरं का. म्हणून माझ्या सहित सगळ्या जणांनी एकदा रामकृष्ण हरीचं भजन करायचं त्या मातोश्री करता. मी समोर म्हणतो सगळ्यांनी एक जोरात टाळी वाजून पाठीमागे भजन करायचं बरं का. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, 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 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, आपण सगळेजण कार्यक्रमाला आलो ना. आज प्रत्येक जणाच्या मुखातून रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी हा असणारा उच्चार झाला. आणि हे नाव कसं आहे? गगनाहुनी वाढ नाम आहे. देवा, आता या नामाची जर भूमिका जर आम्ही जर तुझ्याकडे मागण्याकरता जर सुरुवात केली ना, तर या नामाची किंमत कुणाला सुद्धा करता येणार नाही बरं का. एकदा जरी देवाचं नाव घेतलं तर या नावाची किंमत, या नामाची किंमत कुणाला सुद्धा करता येणार नाही. का? हे सगळ्यात असणार वाढ असणार नाव आहे. देवा, या नामाचं असणारं जे पुण्य आहे ते आमच्या मात्र पदरामध्ये टाकू नको. देवा, मातोश्री आहेत ना शकुंतलाबाई, या मातोश्रीच्या असणाऱ्या पदरामध्ये टाक. आणि मागणी मागत असताना देवाकडे दुसरी काही मागणी मागू नका. देवा, आता या मातोश्री करता पुन्हा आता जन्मही देऊ नको आणि आता पुन्हा मरण सुद्धा देऊ नको. का? या मातोश्री करता आता जन्म मरणाच्या खुंटतील खेपा
आणि होईल हा सोपा सिद्धपंथ. देवा यांना राहण्याकरता जर जागा तुला द्यायची असेल तर राहण्याकरता जागा दे. हृदय बंदी खाना केला. एक तर हृदयामध्ये जागा दे. हृदयामध्ये जर जागा नसेल तर ज्या माझ्या चोखोबारायांना चरण कमलाच्या जवळ जागा दिली, नवे नवे नामदेव महाराजांना चरण कमलाच्या जवळ जागा दिली, या मातोश्रीला तिथंच असणारी जागा दे. आता भावी काळामध्ये जन्मही देऊ नको आणि मरण सुद्धा देऊ नको. एवढीच त्या ईश्वराच्या चरणी असणारी प्रार्थना करायची. म्हणून आज या वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं जो कीर्तन रूपी सेवेकरिता अभंग घेतलेला आहे तो अभंग मात्र फार महत्वाचा आहे. या अभंगामध्ये असणारे 4 दैवत सांगितलेले आहेत आणि ते 4 दैवत कोणते आहेत? या 4 दैवताच्या ठिकाणी जो एक विचार करतो त्याचं असणारं शरीर धन्यतेच्या लायकीचं आहे. अभंगाचं पहिलं चरण. माता पिता देव गुरु, माता पिता देव गुरु, पिता देव गुरु, माता पिता देव गुरु, माता पिता देव गुरु, माता पिता देव गुरु, जलद असणारी चालू होईल. बरं म्हणा गुरुजी पुढं अण्णा माग जलद म्हणा. माता पिता माता पिता
आता शिक महाराज अभंगावर आलेत बरं का. आता आणखी कीर्तनाला सुरुवात झाली नाही. अभंग घेतलेला आहे का नाही ते पार्श्वभूमिका अगोदर सांगितले. आता शिक अभंगाच्या प्रथम चरणावर आलो. अभंग आहे नादबाबांचा. त्या नादबाबांचा अगोदर महिमा ऐका. भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार. कुणाचं कुळ होतं? भानुदासाची कुळी महाविष्णूचा अवतार. आदि क्षेत्री स्थान वस्ती गोदा तीर आणि ओवाळू आरती स्वामी माझ्या एकनाथा. त्या भानुदास महाराजांचं कुल आणि त्यांच्या कुळामध्ये जन्माला जे आले ते नादबाबा. त्या नादबाबांचा महिमा आहे का ज्यांनी अभंग लिहिला तो. ब्रह्मा विष्णू महेश झासी छळावया येती. तपश्चर्या भंग करण्याकरता कोण कोण आलं? नंबर 1 ब्रह्मदेव, नंबर 2 विष्णू आणि नंबर 3 भगवान शंकर. आणि कोणती तपश्चर्या? फक्त शांती भंग करणे एवढीच तपश्चर्या, दुसरं तिसरं काही नाही. पण न ढळे ज्याची निष्ठा होय एकात्मता भक्ती. ब्रह्मदेव आले, विष्णू आले, शंकर आले, पण शांती मात्र ढळली नाही. एवढंच नाही, पुढं तर वर्णन केलेलं आहे. जनार्दनाची कृपा दत्तात्रयाचा प्रसाद. भागवती टीका नारायण आत्मबोध. ओवाळू आरती स्वामी एकनाथा. प्रसाद कुणाचा खाल्ला? गुरुचा. जनार्दनाची कृपा. नंबर 2 दत्तात्रयाचा प्रसाद. साक्षात दत्तात्रय भगवंतांनी यावं आणि भानुदास महाराजांचा नवे नादबाबांना असणारा तो प्रसाद असणारा चारावा. तो प्रसाद खाल्ल्याच्या नंतर 10व्या स्कंदावर ज्यांनी टीका केली ते नादबाबा. एवढंच नाही, त्यांचा आणखी एक महिमा सांगतो. आज तुम्हाला माहुरवाडी संपूर्ण नगरी आहे. शेतामध्ये काम करण्याकरता कोणी माणूस मिळत नाही. आणि का मिळत नाही हे कारण मी मला कळालं बरं का. मालकच पहाटे 4ला उठतात. गड्याना कितला उठाव? गडीच टिकत नाही ना. मालकच 4ला उठतात. गडी कितला उठणार मला सांगा. त्याच्याकरता ह्या त्रासाला वैतागून गडीच कोणी मिळत नाही. पण नादबाबांच्या घरी पाणी भरण्याकरता कोण, गड्याचं काम करण्याकरता कोण? कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे. पाणी वाहे. पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे. पाणी वाहे. अनन्य भक्ती भरणे अवस्थाचे पाये. स्वामी टाळ्या वाजवाय अभ्यास प्रमाण लागतो बरं का. नाहीतर आई माझी ते प्रमाण बसत का नाही ह्याचा काही नाही. दुसरं एक आलं आता पिंगळा महादया. ते कुणी बी फिरवायचं आणि तिथंच आणून बसवायचं. कीर्तनकार बी तिथंच आणून बसवायला, म्हणणारे बी तिथंच आणून बसवाय. पण ते बसतंय नाही बसतंय आता काय हिशोब नाही. एकानं म्हणला की दुसरा म्हणाला, दुसऱ्यानं म्हणला की तिसरा म्हणायला. आणि काही जण तर मध्ये नाही म्हणला की तेवढा म्हणा. आता तुला काही कळतंय का नाही? विषय कुठं चालू आहे? तुझं चाललंय नेमकं काय? अभ्यासू कीर्तन असावं, प्रमाण सुद्धा अभ्यासू असावं. महाराज पाणी भरण्याकरता कोण? कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे. माणूस नाही पाणी भरण्याकरता. त्रिभुवनाचा असणारा मालक देव. आणि कावड कशाला म्हणतात ते ऐका. पुढे एक घागर, पाठीमागे एक घागर, मध्ये काठी. आणि पाणी आणायचंय कुठून? गंगेचं. आणून टाकायचंय कुठं? रांजणामध्ये. एवढंच नाही, नादबाबांनी देवाची पूजा करण्याकरता बसावं आणि श्रीखंड्यानं चंदन उघडून द्यावं. श्रीखंड्या चंदन उघडून श्रीखंड्या चंदन उघडून श्रीखंड्या चंदन श्रीखंड्या चंदन
श्रीखंड्या. हा श्रीखंड्या म्हणजे देव. उघडून द्यायला तोच, फक्त निमित्त नाथ बाबा आणि लावायचे कुणाला लक्षात घ्या बरं का. उघडून द्यायला कोण? देव. मध्ये निमित्त नाथ बाबा आणि लावायचे कुणाला? उघडणारा देवच आहे, लावायचे कुणाला? देवालाच. निमित्त फक्त नाथ बाबा मध्ये. एवढंच नाही, फुल आणतय कोण? श्रीखंड्या. निमित्त कोण? नाथ बाबा. व्हायचंय कुणाला? देवाला. आणणारा देवच, वाहणारे नाथ बाबा आणि व्हायचंय देवावरच. एवढंच नाही, प्रसाद. प्रत्येक प्रसादामध्ये मदत करण्याकरता, कणिक किमण्याकरता, साहित्य सगळं जमा करण्याकरता कोण? श्रीखंड्याच, देवच. प्रसाद तयार करतो, निमित्त नाथ बाबा. पूर्णाचा नैवेद्य आणि दाखवायचं कुणाला? देवालाच. काय महिमा असा विचार करा बरं. प्रत्येक कामामध्ये श्रीखंड्या नाव घेतल्याबरोबर तर जी म्हणूनच हात जोडून तिथंच बरं का. काय महिमा वर्णन करावं महाराज. आणि त्या नाथ बाबांच्या घरी श्रीखंड्याच्या स्वरूपामध्ये अनेक वर्षापर्यंत ज्या चक्रपाणीनं पाणी वाहिलं, तो महिमा काही साधारण असेल. आणि त्या नाथ बाबांचा सेवेकरिता घेतलेला असणारा हा 4 चरणाचा असणारा अभंग. अभंगावर बोलण्याच्या अगोदर सगळ्या जणांनी पुष्पवृष्टी करायची आणि पुन्हा अभंगाचं असणारं चिंतन थोडक्यामध्ये असणारं ऐकायचं आणि सेवेला असणारा पूर्ण विराम. सगळ्या जणांनी उठून उभा राहा बरं का. ओम जज्ञेन जज्ञमय जंत देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् देहनाकं महिमानः सचन्त यत्र पूर्वे साध्याः सन्ति देवा. ओम राजाधिराजाय प्रसय्य साहिने नमो वयं वैश्रवणाय कुर्महे समे कामान काम कामाय मह्यं कामेश्वरो वैश्रवणो ददातु कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नमः. ओम स्वस्ति साम्राज्यं भोज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्ट्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं समन्तपर्यायीशात् सार्वभौमः सार्वायुष अन्ताधापरार्धात् पृथ्वे समुद्र पर्यंताया एकराडीति तदप्येष श्लोकोऽभिगीतो मरुतः परिवेष्टारो मरुतश्चावसन गृहे अभिक्षिप्तस्य काम प्रेरविश्वे देवाः सभासद इति. सगळ्यांनी पुष्पवृष्टी करा. हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. खाली बसून घ्या. विठाला विठाला सगळ्या जणांची माफी मागून एक शब्द बोलतो बरं का. आपलं कीर्तन 11:45 सुरू झालेलं आहे. आतापर्यंत 2.25 तास होऊन गेलेले आहेत. जरी तुम्हाला असं वाटत असेल कीर्तन संपवावं, पण मी जेवढं पाठ केलेलं आहे तेवढं भांडवल संपल्याशिवाय कीर्तन मी सोडणार नाही. त्याचं कारण एक आहे, मालकाची मला परवानगी अगोदर अशी आहे, 12:15च्या पुढे कीर्तन सरकलच पाहिजे. म्हणून मी काय माहितीये का, माझी आणखी 15-20 मिनिटं आणखी माझी शिल्लक आहेत. तुम्हाला कीर्तन माझं ऐकावंच लागेल, त्याला पर्याय नाही बरं. हा, म्हणून आता मी अभंगाला असणारी सुरुवात करतो. पहिलं चरण या ठिकाणी असं सांगतं नाथ बाबा वर्णन करतात. नंबर 1 माता, नंबर 2 पिता, नंबर 3 देव आणि नंबर 4 गुरु. या 4 दैवताला जो समान मानतो का नाही, त्याच असणारं शरीर धन्यवादाच्या असणाऱ्या लायकीचं आहे. विठाला विठाला याच्याकरता प्रमाण आपण दररोज सुद्धा असताना म्हणतो, मातृ देवो भव. नंबर 2 पितृ देवो भव, आचार्यो देवो भव. म्हणजे यांना शास्त्रानं सुद्धा सांगितलं, वेदानं सुद्धा सांगितलं, हे साक्षात स्वरूपामध्ये कसे आहेत, हे देवच आहेत. यांना जर काही परिहार जर द्यायचा म्हटलं ना, दुसरा परिहारच द्यायचा येत नाही. तुका म्हणे काय देऊ परिहार, तुका
बोलायचं याचं पहिलं कारण सांगतो. अहो एखाद्या वेळेस देवाच्या जवळ तरी भेदभाव आहे, पण संताच्या जवळ आणि आई वडिलाच्या जवळ भेदभाव नाही. याच्याकरता प्रमाण, भक्ता राखे पायापासी आणि दुर्जनासी संवारी. देवामध्ये भेदभाव आहे, भक्ताला जवळ करतो आणि दुर्जनाला संपवून टाकतो, पण आई वडिलाजवळ भेदभाव नाही. याच्याकरता प्रमाण आणि दृष्टांत. 4 मुलं, एक डॉक्टर, इंजिनियर, वकील, पण एकच असा मुलगा आहे तो मात्र व्यसन करतो. उलट एक सांगू, त्या मुलावर आई वडिलाचं प्रेम नसायला पाहिजे, वाईट वागतो म्हणून, पण उलट आईचं सांगतो आणि वडिलाचं सांगतो. 3 लेकराची आठवण त्या आई वडिलाला कधीच येणार नाही. आठवण कुणाची येणार? कशा करता माहितीये का? तिघाचं चांगलं झालं बरं का, एवढं सुधारायचं राहिलं. पण देवाचं तसं आहे का? अजिबात नाही. आई वडील उलट त्याच्यावर असणार लक्ष ठेवणार. म्हणजे आई आणि वडील हे देवाची असणारी मूर्ती आहे बरं का. तुका म्हणे काय देऊ परिहार, हे संतच आहेत. नवे नवे संतामध्ये देवामध्ये फरकच नाही. देवतेची संत आणि संततेची देव, फक्त निमित्त त्या प्रतिमा. पुढे जर बोलायचं म्हटलं, नंबर 1, आई 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 म्हणजे नेमकं कोण? त्या आईच्या बाबतीमध्ये श्रीमद भागवत पुराण सांगतं आई म्हणजे नेमकं कोण. आजपर्यंत पृथ्वी मातेचं दर्शन कुणालाच झालं नाही, पण त्या पृथ्वी मातेनं जर अवतार कुणाचा घेतला असेल तर पृथ्वी मातेनं साक्षात स्वरूपामध्ये आपल्या घरी येऊन त्या पृथ्वी मातेनं आईचा असणारा अवतार घेतला. आई म्हणजे नुसती साधारण आई नाही बरं का. आई म्हणजे फक्त पृथ्वी माता असणारी आहे. ती आई म्हणजे कोण सांगू तुम्हाला? या पृथ्वी मातेचं आजपर्यंत दर्शन कुणालाच झालं नाही, फक्त एकट्या सीतादेवीला दर्शन झालं. त्याच्यानंतर दर्शन पृथ्वी मातेचं कुणालाच झालं नाही. पण त्या पृथ्वी मातेने निर्णय घेतला, प्रत्येक जणाला माझं दर्शन व्हावं म्हणून त्या आईनं आपल्या घरी आली आणि असणारा त्या पृथ्वी मातेनं आईचा अवतार धारण घेतला. म्हणजे ती पृथ्वी माता म्हणजे साक्षात स्वरूपामध्ये आई. आणि मी तर सांगतो ना, सकाळी झोपेतून उठल्याच्या नंतर 2 आईचं दर्शन घ्यावं. नंबर 1, बाजावर क्वाटवर जर झोपलेले असाल तर अगोदर पृथ्वी मातेचं दर्शन घ्या. ती आपली जन्म देणारी पहिली असणारी आई आहे. त्याचं कारण एक सांगू, तिच्यावर सकाळी उठल्याच्या नंतर विष्ठा विसर्जन करतो, मलमूत्र विसर्जन करतो, पण कधी सुद्धा आई आपल्याला मारण्याकरता आली नाही. उलट सकाळी उठल्याच्या नंतर काही लोक दर्शन तर घेत नाहीत, तंबाखू घेतात, अगोदर चोळतात आणि थुकतात, तरी ती बिचारी कधी तुमच्यावर रागावली? कधी सुद्धा रागावली नाही. 1, त्या पृथ्वी मातेचं दर्शन घ्या. आणि नंबर 2, जी जन्मदाती असणारी आई आहे तिचं सुद्धा असणारं दर्शन घ्या. कुठलंही कार्य असू द्या, आईचं असणारं दर्शन घेऊन कार्याला सुरुवात करा. अपयश कधी सुद्धा येणार नाही. आणि त्या आईच्या प्रेमाबद्दल बोलतो बरं का. कुठं जरी लेकरू घर सोडून जर निघून गेलं बाजारपेठेला बाजार आणण्याकरता, आणि सकाळी जर लेकरांना नुसता चहा जर घेतला असेल आणि लेकरू जर घराच्या बाहेर निघून गेला असेल तर रात्री घरी परत येईपर्यंत सारखी लेकराची वाट पाहते. सकाळी गेला नुसता चहाच घेऊन गेला, सकाळी गेला नुसता चहाच घेऊन गेला, जेवण केलं नाही. मातेची याचते माऊली
सुंदर प्रमाण आहे बरं का. मातेच्या हृदयामध्ये कुणाची असणारी व्याप्ती असते? लेकराची. सकाळपासून लेकरू गेलं, चहा घेतला, जेवण केलं नाही, चहा घेतला, जेवण केलं नाही. रात्री येईपर्यंत आई त्या लेकराची वाट पाहते. रात्री लेकरू घरी आल्याच्या नंतर आई कशाकडेच लेकराच्या पाहत नाही. कशाकडे पाहते माहितीये का? फक्त त्याच्या चेहऱ्याकडे. सकाळी निघून गेला, आणखी संध्याकाळ झाली, आणखी यानं काही जेवण केलं नाही किंवा काही नाही, त्याचा चेहरा पाहते बरं का. फरक सांगतो, लक्षात ठेवा बरं का. आई लेकराच्या चेहऱ्याकडे पाहते. आणि मालक जर बाजारला गेले असतील, आणि मालक जर संध्याकाळी घरी आले तर पत्नी चेहऱ्याकडे पाहत नाही. राम महाराज कशाकडे पाहते? मला अनुभव येऊन सांगतो ना, ती चेहऱ्याकडे पाहत नाही बिचारी, ती पिशवीकडे पाहते. एवढी लिस्ट बनवून दिली, ती सगळी आणली का नाही, ती चेहऱ्याकडे पाहत नाही, ती पिशवीकडे पाहते बरं का. जी चेहऱ्याकडे पाहते तिचं नाव आई, आणि जे पिशवीकडे पाहते का नाही तिचं नाव पत्नी. महाराज आईच्या भूमिकेमध्ये सांगतो, चुकली या माय बाळ किंवा तुका म्हणे माते बाळ चुकली या वनी आणि न पवता जननी दुःख पावे. आता या कुटुंबामध्ये जे 3 मुलं आहेत ना, इथं आई चुकलेली आहे, पण दुसरी आई चुकलेली सापडेल तरी, लक्षात घ्या, चुकलेली आई सापडेल तरी, पण जी आई आनंदाच्या प्रवासाला गेलेली आहे त्या आई येत नाही. म्हणून 1, या आईला सुद्धा देवच मानायचं. नंबर 2, वडिलाला सुद्धा असणारा देवच मानायचं. नंबर 3, वडिलाला का देव मानायचा? तर वडील सुद्धा देवाचीच असणारी मूर्ती आहे. निस्वार्थ प्रेम मुलावर करणारे म्हटलं तर वडील. नंबर 3, गुरुला सुद्धा देवच माना, कारण गुरु सुद्धा देवाच्याच बरोबरीचे आहेत. आणि नंबर 3, देव म्हणजे तर देवच आहे, याच्यामध्ये काहीच बदल नाही. जो कोणी या 4 दैवताला, 4 असणाऱ्या मूर्तीला एकच मानतो, धन्य धन्य तयाचे शरीर. आणि पुढं वर्णन केलेलं आहे, नर नोहे तो ईश्वर. याच्यापैकी एक दृष्टांत सांगतो, सेवा आटोपण्याचा प्रयत्न करतो. वर्णन असं केलेलं आहे, बापाला जर कुणी देव मानलं, बापाची सेवा जर केली ना, तर तो मुलगा ईश्वराच्या समान आहे. याच्याकरता दृष्टांत महाभारत. त्या महाभारतामध्ये एक असा मुलगा होऊन गेला, त्या मुलाचं नाव आहे देवव्रत. लक्षात ठेवा बरं का. बापाचं लग्न करायचं होतं, त्या बापाचं नाव आहे शंतनू, आणि त्या शंतनूला लग्न करायचं होतं गंगेच्या सोबत. का? त्याचं एक मत असं होतं, सगळ्यात जर पवित्र नदी कोणती असेल तर तिचं नाव गंगा. हिंदी गाणं सांगतो बरं का, ते सुद्धा पाठ करावं लागतं. राम तेरी गंगा मैली हो गई, पापियों के पाप धोते धोती. प्रत्येक जणाचं पाप धुणारी जर नदी कोणती असेल तर गंगा. राजाने निर्णय घेतला, एवढी जर पवित्र नदी असेल तर त्या नदीच्या सोबत मला असणारा विवाह करायचा. त्या नदीनं सांगितलं, विवाह करण्याकरता तयार आहे, पण माझी एक अट आहे. लग्न झाल्याच्या नंतर माझ्या आज्ञेचं उल्लंघन मात्र मला जमणार नाही. मी कशी जरी वागले ना तर आज्ञाचं उल्लंघन करायचं नाही. घटना अशी घडली, शंतनू राजाचं लग्न गंगेच्या सोबत झालं. 1 आणि 2 नाही, 5 ते 6 मुलं जन्माला आली. पण त्या गंगेनं काय करायचं, लेकरू जन्माला आलं की नदीमध्ये बुडून नेऊन मारून टाकायचं. एक दिवस बापाचे डोळे उघडले, त्यानं सांगितलं, पत्नी जवळ राहू अथवा न राहू, पण लेकराला मात्र वाचवायचं. 7 वाजता ते लेकरू असणार बुडवण्याकरता, मारण्याकरता गेली. त्याच वेळेला राजानं हात पकडले, सांगितलं, आता या लेकराला मी मारू देणार नाही. गंगा निघून गेली. त्या लेकराचं नाव ठेवलं देवव्रत. कालांतरानं तोच राजा शिकार करण्याकरता अरण्यामध्ये निघून गेला, आणि एक कोळ्याची असणारी मुलगी, तिचं नाव मत्स्यगंधा, तिचं दुसरं नाव सत्यवती. राजानं सांगितलं, मला तुमच्यासोबत विवाह करायचा आहे. त्या मत्स्यगंधेनं सांगितलं, विवाह जर माझ्यासोबत करायचा असेल तर माझ्या वडिलाची परवानगी घ्या. वडिलाकडे राजा गेला, राजाने सांगितलं, मला तुमच्या मुलीच्या सोबत विवाह करायचा आहे. त्या वडिलांनी सांगितलं, लग्न जर करायचं असेल तर लग्नाला माझी परवानगी आहे, पण माझ्या मुलीच्या पोटी जे मुलं जन्माला येतील त्यांना राजगादीवर बसवावं लागेल.
इथं अडचण एक आहे बरं का. पहिली पत्नी आणि पहिल्या पत्नीच्या पोटी जो मुलगा असतो, नेम असा सांगितलेला आहे, राजगादी त्याच्या करताच आहे. इथं नेमानं राजगादी आहे देवव्रताला. राजा गप्प बसला, परत घरी निघून आला, कुणालाच काही सांगितलं नाही. शेवटी त्या देवव्रताला गोष्ट कळाली, राजाला लग्न करायचंय, पण काहीतरी मत्स्यगंधेच्या वडिलांना बोललेलं आहे. तिथपर्यंत देवव्रत गेले आणि देवव्रतांना सांगितलं नेमकी अडचण काय आहे. त्या मत्स्यगंधेच्या वडिलांनी सांगितलं, लग्न करण्याकरता माझ्या मुलीला मी होकार देतो, पण अडचण एवढीच आहे, माझ्या मुलीच्या पोटी जे मुलं जन्माला येतील त्यांना राजगादीवर बसवावं लागेल. तिथं जर आपल्यापैकी कुणी जरी असताना तर लगेच सांगितलं असतं 8 मान्य नाही. पण त्या देवव्रतानं काय सांगितलं माहिती का, ही 8 मला मान्य आहे, तुमच्या मुलीच्या पोटी जे मुलं जन्माला येतील त्यांनाच मी राजगादीवर बसवेल. त्यावेळेस त्या मत्स्यगंधेच्या वडिलांनी सांगितलं, अहो तुम्ही बसवताल, पण कालांतरानं तुमचे मुलं त्यांना राजगादीवर बसू देणार नाहीत. त्यावेळेला देवव्रतानं भीषण अशी प्रतिज्ञा केली, मुलं होतात कधी, लग्न झाल्याच्या नंतर. हा जो देवव्रत आहे का नाही, आजन्म ब्रह्मचर्याचं व्रत धारण करेल, नवे नवे लग्नच करणार नाही, आणि तुमच्याच मुलीच्या पोटी जे मुलं जन्माला येतील त्यांच्यावर जर छत्री धरायचं काम कोण करेल तर हा देवव्रत. स्वतःच्या बापाचं लग्न जर कुणा लावून दिलं असेल तर या देवव्रतानं त्याच दिवशी बापानं मुलाला आशीर्वाद दिला, तुझं पहिलं नाव देवव्रत, पण माझं लग्न होण्याकरता भीषण अशी प्रतिज्ञा केली, म्हणून आजपासून तुझं नाव भीष्माचार्य. एवढंच नाही, बापानं आशीर्वाद देऊन टाकला, इथून पुढल्या कालावधीमध्ये मरण कुणाच्या हातामध्ये नाही, पण बापा करता तू देव समजून इथं सेवा केली का नाही, मरण तुझ्या हातामध्ये आहे. तुला ज्या वेळेला प्राण सोडायचे असतील त्यावेळेला प्राण तू सोडून देशील. दक्षिणायनामध्ये बाण लागले शरीराला, पण दक्षिणायनामध्ये प्राण नाही सोडून दिले, उत्तरायणामध्ये प्राण सोडून दिले. याचं एकच कारण आहे, आईला, बापाला, गुरुला, देवाला एकच समजलं. नाथबाबा वर्णन करतात, धन्य धन्य तयाचे, आणि तो नुसतं शरीर नाही ना, नर नाही ना, पुरुष नाही, तो कोण आहे, ईश्वर आहे, ईश्वर आहे. नाथबाबा शेवटच्या चरणामध्ये वर्णन चारी वेद